नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, शेवटचं प्रायश्चित्त. खरंच नात्यांचं स्पष्टीकरण कोणीच देऊ शकत नाही असं मला वाटतं. असंख्य नात्यांमधलं नवरा बायकोचं नातं मला बिलकुल समजत नाही. भूतकाळात केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त मला भविष्यात करायची संधी मिळाली आणि ते मी केलं. जरी माझं खूप मोठं नुकसान झालं असेल तरी मी खूप समाधानी आहे. आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला कधीतरी मिळणारच आणि ती मी भोगायला तयार झालो होतो. आज पण त्या गोष्टी मनाला आठवणींची फुंकर देऊन जातात. माझं वय 27 झालं होतं. 27 वय पूर्ण झालं की घरातल्यांचे डायलॉग सुरू होतात. लग्न करून घे, चांगलं होईल. वय वाढलं की चांगल्या मुली भेटत नाहीत. अरे आपल्या घरात सर्व मुलांची लग्न झाली, तू कधी करणार? माझं लग्न म्हणजे कुटुंबाचा मोठा प्रश्न झाला होता. पण मला लग्न करण्याची खरंच इच्छा नव्हती. याचं कारण माझ्यात काही प्रॉब्लेम आहे असं नव्हतं, पण जॉब नीट नव्हता. खाजगी क्षेत्रात 15,000ची नोकरी होती माझी. कधीही लाथ मारेल कंपनी, सांगता येऊ शकत नाही. मी नकार देत असलो तरी मला पण हेच वाटायचं की कोणत्या मुलीला मी का आवडेन. दिसायला सावळा, 15,000ची नोकरी आणि ती पण खाजगी क्षेत्रात, नो प्रॉपर्टी. सगळा पगार घरात घर खर्चासाठी जात होता. ना पैलवान, हाडांचा सापळा माझ्यापेक्षा भारी वाटेल असा मी. सेविंग नव्हतंच. माझ्या कर्तबगारीची भांडी पूर्णपणे मोकळीच होती. पण तरी मला मुली देतील याचं कारण माझे बाबा. माझ्या बाबांची प्रॉपर्टी, त्यांचं चांगलं राहणीमान, सर्वांना मदत करण्याचं नेचर. बाबांना बाजूला केलं तर तशी माझी किंमत शून्य असेल. मला कोण का म्हणून मुलगी देईल? मी हार मानत नाही. माझे प्रयत्न, मेहनत चालू होती, पण यश भेटत नव्हतं. स्वतःलाच जर स्वतःबद्दल अभिमान नसेल तर बायकोला कसा असणार? 2 महिने घरात लग्नाची पिपाणी वाजतच होती. घरातल्यांना सांगून कळतच नाही. आई म्हणाली, अरे मुलगी आली की नशीब बदलेल. लगेचच बाबांचा टोमणा, करून घे आता लग्न. चांगली नोकरी मिळवता आली नाहीच, परत चांगली मुलगी पण मिळवता येणार नाही. बाहेर काय असेल तर आत्ताच सांग. आता तर मी आरोपी नसताना फाशी मिळणारच. इच्छा नसताना मी लग्न करायला तयार झालो होतो. दुसऱ्या दिवसापासून पत्रिका जुळवणं, फोटो बघणं सुरूच. मी घरातल्यांकडे लक्ष देणं सोडलं होतं. 15 दिवसात चांगली मुलगी मिळाली. घरातल्यांचा मुलगी बघायला जायचा प्लॅन ठरला. मी जॉबचं कारण सांगून सटकलो. संध्याकाळी उशिरा घरी आलो तर खुश खबर, घरचे पुढच्या महिन्यात साखरपुड्याची तारीख ठरवून आले होते. हे ऐकून सर्व गोष्टी किती फास्ट होतात हे जाणवू लागलं. मुलीच्या आईवडिलांना मला भेटायचं होतं. माझ्या कुटुंबाच्या दबावाखाली मला रविवारी मुलीच्या घरी पाठवलं गेलं. रविवार आला आणि परीक्षेचा पेपर असल्यासारखं टेन्शन सुरू झालं. आई म्हणाली, सरळ बोल, चांगले कपडे घाल, तुझा निळा शर्ट, काळी पॅन्ट घाल. मी म्हणालो, आई ते 10वी आणि 12वीचे काटावर पास झाल्याचे सर्टिफिकेट नेऊ का मुलीच्या आईबाबांना दाखवायला? आई म्हणाली, मूर्खा, ऐक नीट माझं, नाटक करू नको. आईबापाला 4 लोक ओळखतात, इज्जत घालवू नको. मुलीचे आई वडील तुझ्यामुळे आम्हाला नावं ठेवतील. असं वाटत होतं दारू पिऊनच जावं, पण एवढी हिंमत नाही. व्यसन असतं तर किती बरं झालं असतं. लगेच रिजेक्टचं कारण मिळालं असतं. कशाला भेटायचं होतं त्यांना हेच कळत नव्हतं. मुलीच्या आईबाबांनी माझ्या आईबापाकडे बघून मला त्यांच्या मुलीसाठी स्वीकारून स्वतःच्या पायावर लोखंड मारलं होतं असं वाटतंय. मी घरी गेलो, तिच्या आईबाबांना भेटलो. खरंच ते साधे आणि चांगले होते. मुलगी समोर आली पण मी लक्ष दिलं नाही. मनातून लाजत होतो. पहिलीच वेळ मुलगी बघायची. मी नाश्ता केला, अर्धा तास गप्पा मारल्या आणि काम सांगून निघालो. त्याने खरंच खूप आदर केला. आज मी खूप मोठा झाल्यासारखं वाटत होतं आणि तिचे आईबाबा मला भेटून खूप खुश होते. घरी गेल्या गेल्या आईने टीव्हीची मालिका सोडून माझी चौकशी सुरू केली. मी भाव खात बोललो, ठीक होती नोकरीची मुलाखत, जावई म्हणून निवडतील मला. आई म्हणाली, मुलगी आवडली का? मी म्हणालो, मी पाहिलंच नाही. आई म्हणाली, म्हणजे तुला आवडली नाही? असं असेल तर सांग बाळा, जबरदस्ती नाही. दुसरी मुलगी बघू आपण, आयुष्य काढायचं आहे तुला तिच्यासोबत. मी आईला सोफ्यावर बसवलं, हातात हात घेऊन बोललो. मी म्हणालो,
माझ्या आईबापाने माझ्यासाठी आजपर्यंत सर्व चांगलंच बघितलं आहे. मी काही न मागता त्यांनी मला खूप काही दिलं. मग काय बोलू? मला कशीही मुलगी चालेल, मग ती काळी असो अपंग असो, काही फरक पडत नाही. तुम्ही जे दिलं तेच माझ्यासाठी योग्य. फक्त एकच इच्छा आहे, मुलगी बघून तिचा स्वभाव कळत नाही. पण जर ती मुलगी उद्या वाईट निघाली तर तुम्ही दोघांनी स्वतःला दोष द्यायचा नाही. ते सर्व माझं नशीब असेल. मी जशी असेल तसं तिला सांभाळेन. शेवटी साखरपुड्याचा दिवस आला. साखरपुड्याला तिचं नाव कळलं. आशा तिचं नाव. साक्षात अप्सरा भेटली. तिला बघितलं आणि तिच्याकडे पाहतच राहिलो, कारण वाटलंच नव्हतं एवढी सुंदर मुलगी मिळेल मला. कॉलेजला किंवा कुठेही कोणतीही सुंदर मुलगी दिसली की मी बघायचो आणि बोलायचो मनाला, अशी काही आपल्याला भेटणार नाही. साखरपुड्याला तिचा हात मला लागला अंगठी घालताना, आणि तेव्हापासून लग्नापासून पळणारा मी चक्क तिच्या प्रेमात पडलो. आता लग्नाची तारीख कधी जवळ येते याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. मी खूप खुश होतो. बोलता बोलता लग्न झालं. आशा घरी आली. माझा आनंद डबल झाला. पण डबल आनंदाला नजर लागली कोणाची तरी असंच वाटत होतं. आशा साखरपुडा झाल्यापासून माझ्याशी एका अनोळखी माणसासारखी वागत होती. असं वाटत होतं लग्न केलं म्हणजे इच्छा नसताना केलेला करार केलाय आशाने. तिला मी खूप वेळा विचारलं, लग्न करून खुश आहेस का? ती हो बोलून कामात स्वतःला गुंतवायची. एके दिवशी मला राहवलं नाही आणि मी न राहून विचारलं. मी म्हणालो, आशू काय झालं? का टाळतेस मला? ती म्हणाली, असं काही नाही. मला तुम्हाला विचारायचं होतं, मी जॉब केला तर चालेल का? मी म्हणालो, कर ना बिंदास, तुला हवं ती कर. मी म्हणालो, अजून काय? ती म्हणाली, मला या घरात सेटल व्हायला वेळ पाहिजे. मी म्हणालो, अगं वेडी, एवढंच? तुला हवा तेवढा वेळ घे, फक्त ही गोष्ट आपल्यातच ठेव. तू बेडवर झोप, मी खाली झोपतो. जोपर्यंत तुला मी तुझ्या लायक वाटत नाही तोपर्यंत आपण फक्त मित्रमैत्रिणी राहू. तुला काही त्रास होत असेल तर बिंदास सांग. मी आयुष्यभर वाट पाहीन तुझी. मी स्वतःला परत जॉबमध्ये बिझी केलं. आशा जॉब करून घरातली सर्व कामं करायची. एक चांगली सून म्हणून आई बाबा तिची खूप तारीफ करायचे आणि मला पण ते आवडायचं. 1 वर्ष झालं लग्नाला. आशा अजून अस्वस्थ वाटायची. तब्येत खूप खराब झाली होती तिची. लग्न झाल्यापासून मी विचारेन तेवढंच बोलायची. एक रोबोट घरात आणला असं वाटत होतं. मला तिला असं बघून बरं वाटत नव्हतं. एक दिवस मला बसस्टॉपवर आशाची मैत्रीण अनिता भेटली. मी तिला हाय अनिता असं बोललो. अनिता म्हणाली, हाय. मी म्हणालो, कशी आहेस? लग्नानंतर मैत्रिणीला विसरलीस? अनिता म्हणाली, नाही, कॉल करते मी तिला. मी म्हणालो, फ्री आहेस का? अनिता म्हणाली, हो, घरीच चालले होते. मी म्हणालो, चल कॉफी प्यायला आणि तुझी मदत हवी जरा. आम्ही कॉफी शॉपला गेलो. कॉफी पिली. मी आशाचं सगळं वागणं अनिताला सांगितलं. मी म्हणालो, 1 वर्ष झालं लग्न होऊन, पण आमचं नवरा बायकोचं नातं फक्त नावापुरतंच. ती काहीच बोलत नाही. काही विचारलं तर काहीतरी कारण सांगून टाळते मला. मला तिचा त्रास कमी करायचा आहे. यात तुझी मदत हवी आहे. अनिताला विश्वासात घेतल्यावर तिने मला सर्व सांगितलं. अनिता म्हणाली, आशाचं सिद्धेश नावाच्या मुलासोबत प्रेमप्रकरण होतं. दोघांनी लग्न पण करायचं ठरवलं होतं. पण आशाच्या आईबापांनी नकार दिला आणि तुमचं लग्न ठरलं. मी सिद्धेशचा पत्ता घेतला अनिताकडून आणि तिला एकच बोललो, तू मला कधी भेटली नाहीस आणि काही बोलली नाहीस. सगळं विसरून जा. तिला बाय करून थेट मी सिद्धेशला भेटायला त्याच्या पत्त्यावर गेलो. मनात विचार आला होताच की आपली फसवणूक झाली आहे, पण स्वतःला सावरलं, कारण ह्या गोष्टी होतच असतात त्या वयात. सिद्धेशला भेटून खूप वाईट वाटलं होतं. सिद्धेशला एक हात नव्हता. सिद्धेशने मला बघितल्या ओळखलं. तो आश्चर्यचकित झाला होता. सिद्धेश म्हणाला, या, मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही आशाचे मिस्टर ना? मी आशाचा मित्र. लग्नाला आलो होतो मी आपल्या. मी म्हणालो, हे एवढं मोठं घर तुमचं आहे का? सिद्धेश म्हणाला, हो सर, मीच घेतले. मी म्हणालो, मग तुमच्या घरी कोणी नसतं? सिद्धेश म्हणाला, मी अनाथ आहे. अनाथ आश्रमात वाढलोय. मी म्हणालो, माफ करा. मी पुढे गेलो तर पाहतच राहिलो. सिद्धेश एक उत्कृष्ट चित्रकार होता. त्याचं घर बक्षिसाने आणि चित्राने भरलं होतं. मी ती जिवंत चित्र बघून
त्याचा चाहताच झालो. खरंच वाईट वाटलं. अपंग आणि अनाथ हा किती मोठा शाप आहे, ज्यांनी 2 प्रेम करणाऱ्यांना वेगळं केलं. आत्ता कळालं होतं सिद्धेशला आशाच्या आईबाबांनी का रिजेक्ट केलं. पण मी मनातच विचार केला की मी सिद्धेशपेक्षा किती छोटा होतो. सिद्धेशची चित्र 1000 लाखात जातच असतील, त्यामुळे एवढं मोठं घर घेतलं. त्याचं घर किती बक्षिसाने भरलं होतं. मला साधं पेन पण कोणी बक्षीस दिलं नव्हतं. सिद्धेश म्हणाला, सर कुठे हरवला? पाणी घ्या. चहा पिणार का कॉफी? मी म्हणालो, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. मी पूर्ण विचार करून बोललो. तुम्ही आशाशी लग्न कराल का? सिद्धेश म्हणाला, काय बोलताय तुम्ही सर? मी म्हणालो, मी योग्य तेच बोलतोय. आशाने माझ्याशी एक करार आणि आईवडिलांची इच्छा म्हणून लग्न केलं आहे. ती प्रेम फक्त तुमच्यावरच करते आणि सर्व चित्र सांगतात तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता आणि तिच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्हीच तिच्या योग्य आहात. हे माझं कार्ड. तुम्ही विचार करून मला सांगा. तुमची आशा फक्त तुमचीच होती, तुमचीच असेल. मी सरळ तिथून निघालो. विचार करत निघालो. मला आईवडील आहेत. मी अपंग नाही. त्यामुळे माझ्याकडे पैसा नसताना देखील मी किती श्रीमंत होतो. पीप 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 वाचलो. कारणे उडवलंच असतं मला. पण एक बरं झालं, मी सिद्धेशला सांगून आलो आशाशी लग्न कर म्हणून. पण आता प्रश्न होता तो माझ्या आईबाबांना आणि आशाच्या आईबाबांना कसं समजवायचं. एक भारी कल्पना आली. कल्पना विचित्र होती, पण यामागे असलेला खोटेपणा कोणाच्या तरी चांगल्या आयुष्यासाठी चांगलाच असेल. घरी आलो आणि आईबाबांना एका रूममध्ये बसवलं. आई म्हणाली, काय झालं? बाबा म्हणाले, असं एका बाजूला का आणलंस? मी म्हणालो, मला महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे. बाबा म्हणाले, बोल की मग. मी म्हणालो, ही गोष्ट ऐकून तुम्हाला त्रास होईल, पण विचार केला तर तुम्हाला माझी गोष्ट नक्की पटेल. बाबा म्हणाले, मुद्द्याचं बोल. मी म्हणालो, मी आशाला घटस्फोट द्यायचं ठरवलं आहे. आई म्हणाली, मूर्ख आहेस का तू? काय झालं आहे? भांडणं झाली का तुमची? अरे होतं नवरा बायको तसं. मी म्हणालो, तू समजतेस असं काही नाही. सगळा दोष माझा आहे. मी तुम्हाला नातू देऊ शकत नाही कारण माझ्यात दोष आहे. हे खरं आहे. मला खूप वाईट वाटलं हे ऐकल्यावर, पण सत्य हे समजून घ्यावंच लागतं. मी 3 महिने गोळ्या खातोय. खूप ट्रीटमेंट केल्या, पण काहीच फायदा होत नाही. आई बाबा पूर्ण शांत. कोणच काही बोलत नव्हतं. पण अचानक बाबा बोलले. बाबा म्हणाले, ठीक आहे, असं होऊ शकतं. माझ्या मित्रात पण असा दोष होता. मग तू दत्तक घे मूल, नाहीतर बाकी दुसरे उपाय कर. आशाला का घटस्फोट देतोयस? तिची काय चुकी? मी म्हणालो, माझ्या दोषाची शिक्षा आशाला कशाला? ती आई बनू शकते. प्रत्येक स्त्रीला आई बनावंसं वाटतं. तुम्ही जे मला बोलला तेच तुमच्या जावयाला बोलू शकला असता का? परत दोघं शांत. मी म्हणालो, माझ्या आईबाबांनी मला एक शिकवलं आहे. जर आपण स्वतःचं चांगलं करू शकलो नाही तर दुसऱ्याचा वाईट करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. आशाला दुसरा चांगला मुलगा 100% भेटेलच. आई म्हणाली, आणि तुझं काय? मी म्हणालो, माझं टेन्शन घेऊ नको. ज्याने जन्म दिला त्याला माझी काळजी आहे गं. तिथून मी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी असंच सासू सासऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व सांगितलं. सासरे म्हणाले, म्हणजे तुम्ही आमची फसवणूक केली? मी म्हणालो, मला ही गोष्ट लग्नाआधी माहिती असती तर मी कधीच लग्न केलं नसतं. ही गोष्ट कुणाला माहिती नाही. वाईट वाटेल म्हणून तुम्हाला सांगणं योग्य वाटलं. सासू म्हणाली, म्हणजे तुम्ही आमच्या मुलीला चुकी नसताना घटस्फोट देणार आणि तिला कोण सांभाळणार? मी म्हणालो, मी घटस्फोट दिला नाही तर तुम्ही कधी आजी आजोबा बनणार नाही आणि दत्तक मूल तुम्हाला चालणार नाही. घटस्फोट झाल्यानंतर आशूचं दुसरं लग्न करायची जबाबदारी माझी. तिचं आयुष्य चांगलं हवं असेल तर तिचं दुसरं लग्न करा. माझा सिद्धेश नावाचा मित्र आहे. एकटा आहे, पैसेवाला आहे, फक्त अनाथ आणि अपंग आहे, पण अप्रतिम चित्रकार आहे. सासरे म्हणाले, हे लग्न अजिबात होऊ शकत नाही. ज्याला आई बाप माहीत नाहीत त्याला मी माझी पोरगी देणार नाही. मी म्हणालो, जर तुम्ही अनाथ असता आणि हेच कोणी तुम्हाला बोललं असतं तर कसं वाटलं असतं सासरेबुवा? अनाथ असला तरी माणुसकी आहे त्याच्यात. 4 चांगली मोठी माणसं ओळखतात त्याला. अपंग असून सरकारी शाळेत शिक्षक आहे. त्यांच्या अप्रतिम कलेसाठी मोठे पुरस्कार मिळालेत. मोठी लोक दररोज भेटायला येतात. त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं तर परदेशी लोक त्याची चित्र विकत घेतात.
अनाथ असून स्वतःची प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, नोकर चाकर आहेत, पैसा आहे, अनाथ आश्रमांना दान करतो आणि तो अनाथ आहे, त्यात त्याची काय चुकी? अशा त्याच्यासोबत माझ्यापेक्षा जास्त खुश राहील. नाही राहिली तर मी परत लग्न करेन तिच्याशी. सासू म्हणाली, पण समाज काय बोलेल? का दिला घटस्फोट? मी म्हणालो, सांगा खरी गोष्ट सर्वांना, नाहीतर असं सांगा मुलाने मुलीला खूप छळलं, कोण बघायला येते? इथं पण पूर्ण वातावरण शांत. मला भाषण करण्यात, खोटं बोलण्यात मोठा अवॉर्ड दिलाच पाहिजे. माझ्या शब्दाने आई बाबा आणि सासू सासरे यांना समज पण आली आणि त्यांनी या गोष्टीला होकार दिला. चौघांची मनं मी माझ्या प्रामाणिक खोटं बोलण्यामुळे जिंकली. नरकात जागा बुक झाली या खोटं बोलण्यामुळे. 2 दिवसांनी सिद्धेशचा पण फोन आला. त्याने पण लग्नाला होकार दिला. सगळं माझ्या मनासारखं झालं. एवढं करण्यासाठी खरी ताकद मला आशाच्या हसणाऱ्या चित्राने दिली. ते चित्र मी सिद्धेशच्या घरी पाहिलं होतं. त्या चित्रात ती खूप खुश होती आणि आता ती माझ्यामुळे उदास होती. तिला शरीराने जबरदस्ती मी मिळवलं असतं, पण मला सुंदर मूर्ती नको होती. सुंदर मूर्तीपेक्षा जिवंत स्त्रीच बरी. पुढच्या आठवड्यात मी आशाला घेऊन हॉटेलला गेलो. आशा म्हणाली, पैसे जास्त झाले का जे हॉटेलमध्ये आणलास? मी शांत होतो. टेबलवर केक आला. मी म्हणालो, आज माझा वाढदिवस आहे. बोललो, तुझ्यासोबत बाहेर साजरा करू. आशा म्हणाली, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी म्हणालो, धन्यवाद, पण मला नुसत्या शुभेच्छा नको आहेत. आशा म्हणाली, मग अजून काय हवं? माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही. तिच्यासमोर पेपर ठेवले. मी म्हणालो, सही दे ह्यावर तुझी. तिने पेपर पाहिले. ते घटस्फोटाचे पेपर होते. आशा म्हणाली, लवकर कंटाळा आला माझा. मी करते सही, काळजी करू नका. मी म्हणालो, सहीसोबत अजून एक गोष्ट करशील? आशा म्हणाली, आता अजून काय? मी म्हणालो, सर्वांच्या आणि माझ्या इच्छेने तुला सिद्धेशी लग्न करायचं आहे. तो तुझ्याशिवाय खुश राहणार नाही. मी सर्वांची संमती घेतली आहे. तू फक्त लग्नाला उभी राहा. हे ऐकून आशा खूप रडायला लागली. तिचं रडणं थांबतच नव्हतं. मी म्हणालो, चल जाऊया घरी. अगं वेडी, लग्नाआधीच बोलली असतेस तर एवढा तुला माझा त्रास झाला नसता. प्लीज रडू नको. लोक मला मारतील तुझ्या रडण्यामुळे. तू खुश राहा एवढीच माझी इच्छा आहे. 2-3 महिन्यात घटस्फोट मिळाला आणि सिद्धेश आणि आशाचं लग्न पण ठरलं. आता आशा परत पहिल्यासारखी खुश वाटत होती. हे सगळं वाचून तुम्ही विचार करत असाल, किती मूर्ख आहे मी. पुरुष असून, दोष नसून मी सर्वांच्या नजरेत नपुसक झालो. मला काही फरक पडत नाही मला कोण काय बोलेल याचा. आणि मी कोणी महान आत्मा तर बिलकुल नाही. हे एक शेवटचं प्रायश्चित्त होतं माझं. आपला वाईट भूतकाळ नेहमी आपल्यासमोर येतोच. कॉलेजच्या दिवसात मी रजनी नावाच्या माझ्या मैत्रिणीच्या प्रेमात पडलो. माझं एकतर्फी प्रेम. वय असतंच असं भयानक, जे चुका करायला भाग पाडतंच. मी तिचा 2 वर्ष मानसिक छळ केला. तिला फोन करायचो, मेसेज पाठवायचो. तू माझ्याशी लग्न नाही केलंस तर मी जीव देईन, धमकी द्यायचो तिला. एक दिवस माझ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. पण तिने आत्महत्यामध्ये अभ्यासाचं कारण दिलं. मी खूप रडलो, पण तिची माफी पण मागू शकलो नाही. आज आशाला मुक्त करून आणि आयुष्यभर एकटा राहून एका मोठ्या चुकीचं प्रायश्चित्त करतोय मी. कदाचित माझं हे बलिदान बघून रजनी मला माफ करेल. चुका सर्वांकडून होतात, पण आपल्याला माफ करणं जमलं पाहिजे, स्वतःला पण आणि दुसऱ्याला पण. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.